2014 नंतर 2024 पर्यंत असं आयुष्य, अशी आमची पिढी किंवा आता जिवंत असलेल्या सर्व वयाच्या पिढ्या ज्या आहेत त्या असा कालखंड या देशामध्ये पाहतील की जेव्हा नागरिक मालक होते आणि राज्यकर्ते हे विश्वस्त होते, हे विसरून राज्यकर्ते मालक होतील आणि नागरिक प्रजा होतील. हे बाबासाहेबांनी अनेकदा म्हटलेलं होतं. तेव्हा पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दर्शनी भागावर जाऊ नका. त्याच्या आतला जो ब्राह्मणवाद आहे तो देशाला व्यापून टाकणारा आहे आणि विळखा घालणारा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत या सगळ्या विरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला आणि त्यांनी जेव्हा संविधान लिहिलं, म्हणजे आज त्यांचा जन्मदिवस आहे, त्यांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा त्यांनी आपल्या मनावर असलेल्या कुठच्याही दुःखाची, त्रासाची, वेदनेची जराही छाया पडू दिली नाही. या जय भीमने महिलांचं कल्याण केलं. आज जे व्हॉट्सअप अंकल जे मोदींच्या भक्तांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये येतात, फौजेमध्ये येतात आणि व्हॉट्सअप फॉरवर्ड करत बसतात, ते सगळ्यांना पेन्शन मिळण्यापासून रजा ज्या घेतल्या त्यांनी आणि नेहरू फेलोशिप घेऊन अमेरिकेत गेलेले येणार आहे, ज्यांना जे भारताचं अखंड हिंदू राष्ट्र व्हावं असं वाटतं, ते सगळे बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणामुळे हे सगळं करू शकले. त्यांनी ते केलं नाही. त्यांनी आणि गाडगे महाराजांनी पण याच्यावर स्वतंत्र चर्चा केली. त्यांनी जो धर्म स्वीकारला तो प्रज्ञाशील आणि करुणेचा स्वीकारला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दामध्ये त्यांची करुणा स्रवते. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की या करुणेबद्दल फार थोडं लिहिलं गेलंय आणि ती आपल्या समाजासाठी नाहीये, ती मानवजाती करता आहे, ती संपूर्ण भारत देशाकरता आहे. की भारतातली जी बहुसंख्य जनता आहे, गांधीजींची जी अंत्योदयाची कल्पना आहे, शेवटच्या माणसाला उगवू देण्याची कल्पना आहे, ती सगळी साकार या संविधानातनं होईल. हेच व्यक्ती करू शकतात. ही निवड किती परफेक्ट आहे, म्हणजे ऐतिहासिक क्षण असला पाहिजे तो की ज्या क्षणी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि 2014 नंतर ती घटना ऑप्शनला, म्हणजे ते संविधान ऑप्शनला टाकून सरळ राज्यकर्त्यांनी राज्य करायला सुरुवात केली. आणि या राज्य करण्याच्या प्रक्रियेमध्ये लीगल आणि कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे संविधानिक आणि कायदेशीर हे पूर्णपणे गैरलागू करण्यात आलं. हे आपल्या डोळ्यासमोर झालं हे मला थक्क करतं. म्हणजे आपण होऊच कसं दिलं असं वाटतं की आपण 10 वर्ष एक असा पंतप्रधान सहन केला जो आपल्याला उत्तरदायीच नाही, जो आपल्या प्रश्नांना उत्तरच देणार नाही आणि तरी आपण त्याला पंतप्रधान म्हणायचं. दिस इज ऍब्सोल्युटली अनकॉन्स्टिट्युशनल. एका जातीपुरतं किंवा एका धर्मापुरतं हा देश नाहीये किंवा एका जातीच्या बापाचा हा देश नाहीये, एका धर्माच्या बापाचा हा देश नाहीये. हा देश या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा आहे. त्याला कागद दाखव असं सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही. मुळामध्ये आपल्या डिग्रीचे कागद नीट दाखवावे. त्यामुळे ज्यांनी हे काम केलेलं आहे त्याची शिक्षा तर त्यांना आज ना उद्या भोगावीच लागेल. ज्या स्त्रियांना सतीची सरपण मिळत नव्हती, म्हणजे सतीच्या सरपणावर त्या सतीवर चढवत होते, त्या स्त्रियांना आज मोकळेपणाने श्वास घेण्याची, शिक्षण घेण्याची, खांद्याला खांदा लावून पुरुषाच्या उभं राहण्याची भारतामध्ये संधी मिळाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच तत्क्षणी संधी मिळाली. ज्या बाबासाहेबांमुळे मिळाली त्या स्त्रिया कशा विसरल्या? आज मला आश्चर्य वाटतं, भक्तिनी तयार झालेल्या आहेत. आयटी सेल मधनं त्या समर्थन करतात या राजवटीचं 10 वर्षामध्ये. तो 50च्या 26 जानेवारीचा दिवस आणि 2014च्या मेचा एक दिवस, या 2 दिवसांच्या फरकाचं लक्षण तुम्ही लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही मुभा दिली आपल्याला मिळवून. आणि काल मी बघितलं की पंतप्रधान, भारताचे केअरटेकर प्राईम मिनिस्टर, म्हणजे नॉट प्राईम मिनिस्टर, काळजीवाहू प्रधानमंत्री जे आहेत ते असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर आले तरी घटना बदलू शकणार नाहीत, संविधान बदलू शकणार नाही. अरे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान का तुमचा अहंकार? म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण जयंती साजरी करणार, त्यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करणार, त्यांची पुस्तकं वाचणार, त्यांची पुस्तकं प्रेमाने एका दुसऱ्याला भेट देणार, त्यातले वाचलेले पॅराग्राफ आपण त्यांच्या जयंतीला शेअर करणार, पण त्यांनी जे शिकवलं ते कृतीत आणायला मात्र नकार देणार. ही जबाबदारी आपली आहे. हे जे मी बोलतोय ते माझं दुःख नाही, हे आपलं सामुदायिक दुःख आहे म्हणून मी बोलतोय.
याचा अर्थ भारतातल्या जल, जंगल आणि जमीन याचा ताबा कोणी घ्यावा हे ठरवण्याचं कारस्थान दिल्लीमध्ये शिजत आहे. आणि तो ताबा भारतीय लोकांच्या हातातून या निवडक आणि मुठभर जगभरच्या कॉर्पोरेट्स आणि माफियांकडे जावा असा तो प्लॅन आहे. आणि तो प्लॅन यशस्वी झाला की तुम्ही संपलात म्हणून समजा, तुमचं अस्तित्व संपलं. तुम्हाला जे काय ना खाता ना बही, जो वो कहे वो सही, या देशाचं जे काही वाटोळं होऊ घातलेलं आहे ते थांबवण्याची ताकद संविधानात निश्चितच आहे. पण ज्यांच्या हातात संविधान सोपवलेलं आहे ते तुम्ही आणि मी तेवढ्या लायकीचे आहोत का, हा खरा आज दशकातला निर्माण झालेला खरा प्रश्न आहे. बाबासाहेबांच्या कार्यामुळे आणि बाबासाहेबांच्या लेखनामुळे माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडला. म्हणजे मी अनेकदा हे लिहिलेलं आहे, अनेक ठिकाणी बोललेलो आहे, अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे मी पुण्याहून आलेलो नाही. सुरुवातीला म्हणाले कोणतरी पुण्याहून आलेत, तर पुण्याहून खूप सुसंस्कृत लोक येतात. मी पुण्याहून आलेलो नाहीये, मी मुंबईहून आलेलो आहे. तर ही दुरुस्ती फार महत्वाची आहे. जरी महत्वाची वाटली नसली तरी का महत्वाची माझ्या बोलण्यामध्ये ओघाने येईल. मूळ मुद्दा असा आहे की भारतीय लोकशाहीच्या बद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा स्थापना झाली भारत म्हणून एका देशाची आणि घटना आपण आपल्याला अर्पित केली, संविधान जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांचे विचार ते मांडू लागले, तेव्हा त्यांच्या प्रत्येक वेळच्या इंटरव्ह्यू मध्ये असं जाणवतं की ते भारतामध्ये लोकशाही टिकेल आणि आपण लोकशाही जतन करू शकू याबाबत फारसे आश्वस्त नव्हते. त्यांना याची सातत्याने जाणीव होती आणि ही जाणीव आश्चर्यकारक रीतीने नेहरूंना सुद्धा होती. कारण नेहरूंनी पण बीबीसीला दिलेल्या पहिल्या इंटरव्ह्यूत म्हटलेलं आहे. गंमत म्हणजे बाबासाहेबांच्या मनामध्ये सातत्याने ही भीती होती आणि तीच भीती नेहरूंच्या मनामध्ये होती. लोकशाही एक असं रम्य स्वप्न आहे ज्याच्यासाठी कठोर संघर्ष करावा लागतो आणि ते प्राप्त झालं की माणूस बेसावत होतो आणि त्या बेसावतपणामुळेच त्याची लोकशाही हातातनं काढून घेतली जाते. जगात जिथे जिथे लोकशाहीवर हल्ला झालेला आहे, म्हणजे अगदी तुम्ही ज्याचा फॅसिझमचा उदय असं म्हणाल जर्मनीमध्ये, तेव्हा लोकशाही असताना लोकशाहीमध्ये बेसावत असलेल्या लोकांकडनं लोकशाही काढून घेण्यात आली. आणि याचं कारण असं की आपण फार गृहीत धरतो. म्हणजे माझ्या सहित मी 2013 पर्यंत असा विचारही करू शकलो नसतो की 2014 नंतर 2024 पर्यंत असं आयुष्य, अशी म्हणजे आमची पिढी किंवा आता जिवंत असलेल्या सर्व वयाच्या पिढ्या ज्या आहेत त्या असा कालखंड या देशामध्ये पाहतील की जेव्हा नागरिक मालक होते आणि राज्यकर्ते हे विश्वस्त होते, हे विसरून राज्यकर्ते मालक होतील आणि नागरिक प्रजा होतील. हे बाबासाहेबांनी अनेकदा म्हटलेलं होतं. तेव्हा पण त्याही वेळा बाबासाहेबांनी सातत्याने सांगितलेलं की व्यक्तिपूजेच्या नादी लागणारा हा समाज आहे. त्यामुळे मला खात्री, त्यांनी पण बीबीसीलाच इंटरव्ह्यू देऊन बाबासाहेबांनी सांगितलं आणि तो दोन्ही इंटरव्ह्यूज आपल्याला युट्यूबवर पाहिले तर उपलब्ध आहेत. नेहरूंचाही पाहता येतो आणि बाबासाहेबांचाही पाहता येतो. तर नेहरूंना फक्त प्रश्न वेगळा विचारलेला. त्यांना विचारलेला की तुम्हाला भारतासमोरची सर्वात मोठी आव्हानं कोणती वाटतात. तेव्हा त्यांनी वेगळ्या प्रकारे हेच उत्तर दिलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बीबीसीच्या वार्ताहराला उत्तर दिलं होतं. बाबासाहेब आंबेडकर थोडे रोखठोकच होते, त्यामुळे त्यांनी थेट सांगितलं की भारतात लोकशाही टिकणं खूप कठीण आहे म्हणून. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अनुभव आणि अभ्यास खूप दांडगा होता. म्हणजे या बाबतीत तर नेहरूंपेक्षाही जास्त दांडगा असणार, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या मातीतला ब्राह्मणवाद नीट समजून घेतला होता आणि या ब्राह्मणवादाचा दंश त्यांनी इतक्या वेळा पचवलेला होता आणि त्या विषातनं त्यांनी या सगळ्याची निर्मिती केली, जे आपल्याला अमृत दिलं त्याची. त्यामुळे त्यांना नेमकं माहिती होतं की हे विष परत एकदा डंख करायला आपल्यावर तयार असणार आणि ते कधीतरी येणार परत.
याची त्यांना त्यांच्या एवढी कल्पना तर नेहरूंना पण नव्हती. म्हणजे नेहरूंना हे माहिती होतं की इथला समाज हा देवभोळा आहे, व्यक्तिपूजक आहे आणि तो कशाच्या तरी मागे जाईल. पण नेहरूंना हे माहित नव्हतं तो नेमका कोणत्या तत्वज्ञानाच्या आहारी जाईल. परंतु बाबासाहेबांनी स्पेसिफिकली ओळखलं होतं की हा समाज एका जाती व्यवस्थेच्या निर्मितीतला समाज असून इथे जे धर्म म्हणून आपण मान्य करतो म्हणजे याला हिंदू धर्म असं म्हणतो, त्या धर्मातल्या सर्वात वरच्या उतरंडीवर सर्वात वरचा असलेला जो वर्ण आहे, जात आहे असं मानते, ते लोकच लोकशाहीच्या गळ्याला नख लावतील याच्या बाबत बाबासाहेबांना पक्की खात्री होती. आणि अनालिशन पुढे कास्ट आणि राम आणि कृष्णावरचे त्यांचे जे रिडल्स ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये त्यांनी इतक्या व्यवस्थितपणे आणि विस्तृतपणे हे सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर हल्लेही झालेले आहेत. म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे मी कॉलेजमध्ये असताना 10-10, 5-5 लाखाचे मोर्चे निघाले होते त्याच्या विरोधात, ते छापून आले तेव्हा. आणि आपल्याला प्रतिष्ठित आणि आवडणारे असे संपादक जे आहेत अनेक, त्यांनी या पुस्तकाच्या विरोधाला साथ दिली होती. हे मी माझ्या कॉलेज आणि शालेय आणि कॉलेजच्या जीवनात जवळून पाहिलं. पण मला तेव्हा असं वाटलं की हा गडबडीचा भाग आहे आणि मग मी त्याचा अधिक जास्त अभ्यास केला. नंतर मी ब्राह्मणिझमवर अनेक वेळा लिहिलं, त्याची पुस्तकही येतील आता. तर त्या मुद्द्यावरूनच पुढे पॉलिटिकल थिअरी जी आहे ती RSSची पॉलिटिकल थिअरी 25 साली जी स्थापन झालेली संघटना आहे आणि या नागपुरातच त्याचं मुख्यालय आहे. गंमत म्हणजे मी नागपूरमध्ये स्वतः मी राहिलेलो आहे आणि अनेक विचारांचे जे लोक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्या लोकांना मी अनेकदा भेटलेलो आहे. आणि माझं वय किती 22-23 असेल तेव्हा मला फेलोशिप होती ऑक्सफॅमची आणि मी इथे नागपूरमध्ये म्हणजे वर्ध्याला जायचो, पवनारला जायचो आणि इथे संघाचं कार्यालय आहे, तिथे रज्जू भैया हे सरसंघचालक होते तेव्हा. मी त्यांनाही जाऊन भेटलेलो आहे आणि त्यांच्याबरोबरही बोललेलो आहे आणि मी सर्वांना समजून घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि मी हे लिहून ठेवलंय तेव्हा, म्हणजे मी आता सांगतोय असं नाही. जसं तुम्ही 2014च्या एप्रिलमध्येच संस्था स्थापन केली का, तर मे मध्ये सांगतो असं नाही, असं तुम्हाला वाटलं. म्हणून मी तेव्हाच लिहून ठेवलेलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दर्शनी भागावर जाऊ नका. त्याच्या आतला जो ब्राह्मणवाद आहे तो देशाला व्यापून टाकणारा आहे आणि विळखा घालणारा आहे आणि त्याला फक्त एका व्यक्तिमहात्म्य निर्माण करणाऱ्या माणसाची गरज आहे, एका 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 आकृतीची गरज आहे, एका ऑब्जेक्टची गरज आहे. आणि ते ऑब्जेक्ट आणि तसा काळ त्यांना मिळाला की त्यांचा दंश भारतीय लोकशाहीला होईल याबाबत माझ्या मनात शंका नव्हती. पण ते इतक्या लवकर होईल आणि मी पाहीन माझ्या हयातीत असं मला वाटलं नव्हतं. मला आश्चर्य हे वाटतं की आपणही बेसावध होतो हे मान्य करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत या सगळ्या विरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला आणि त्यांनी जेव्हा संविधान लिहिलं, म्हणजे आज त्यांचा जन्मदिवस आहे, त्यांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा त्यांनी आपल्या मनावर असलेल्या कुठच्याही दुःखाची, त्रासाची, वेदनेची जराही छाया पडू दिली नाही. म्हणजे प्रतिशोधाची भावना आज 10 वर्षात इतकी बळकट झालेली आणि कोणाचा प्रतिशोध, कोणाचा द्वेष, कोणाची नफरत, किससे नफरत, अपने भाई से, अपने साथी से, अपने अपने मुल्क के हर बाशिंदे से आप नफरत करना सिखा रहे हो. तो बाबासाहेबांच्या मनामध्ये एवढे दंश पेलून सहन करून अशी काही नफरत निर्माण झाली नाही. त्यांनी म्हणजे मला बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर मला नेल्सन मंडेलांचं आठवतं की ते 25 वर्ष तुरुंगातनं बाहेर आल्यावर सुद्धा त्यांनी गोऱ्याविरुद्ध काही फार वाईट केलं नाही. म्हणजे सत्तेत आले तेव्हा त्यांनी अजिबात प्रतिशोधाची भावना ठेवली नाही. हे फक्त महामानवाला शक्य आहे, हे सामान्य माणसांना शक्य नाही. कारण जेव्हा म्हणजे मला तर कित्येकदा आश्चर्य वाटतं की माणसं, मगाशी या मॅडम बोलताना म्हणाल्या की तुम्ही जय भीमवाले असं त्यांना म्हणतात, असं त्या म्हणाल्या. त्या चर्मकार समाजाबद्दल उल्लेख करताना म्हणाल्या. परंतु तुम्हाला विलक्षण त्रासदायक गोष्ट अशी आहे वाटते मला की या जय भीमने महिलांचं कल्याण केलं. आज जे व्हॉट्सअप अंकल जे मोदींच्या भक्तांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये येतात, फौजेमध्ये येतात आणि व्हॉट्सअप फॉरवर्ड करत बसतात, ते सगळ्यांना पेन्शन मिळण्यापासून रजा ज्या घेतल्या त्यांनी
आणि नेहरू फेलोशिप घेऊन अमेरिकेत गेलेले NRI ज्यांना जे भारताचं अखंड हिंदू राष्ट्र व्हावं असं वाटतं, ते सगळे बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणामुळे हे सगळं करू शकले. अर्थात ते कृतज्ञ होतेच आणि ते नंतरही कृतज्ञ झालेच, ही गोष्ट वेगळी. कारण बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायी पण असे लाभले नाहीत जे कृतज्ञ निघतील. त्यामुळे कृतज्ञतेचा हा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांना काही माहीत नव्हता असं नाही, कारण त्यांनी हजारो वर्षाची व्यवस्था बघितली. आपल्या धर्माला त्यांनी असं सांगितलं की मी संधी देतो म्हणून, मी धर्म परिवर्तन अगोदर करण्या अगोदर, तरी सुद्धा या धर्मामध्ये दंश घेण्याची जी परंपरा आहे ती कोणीही सोडली नाही. अखेर बाबासाहेबांना धर्म परिवर्तन करावं लागलं. अर्थात ते चांगलंच झालं, पण धर्म परिवर्तन करताना एकदा आणि एकच सूड घेऊ शकले असते बाबासाहेब आंबेडकर भारत देशावर किंवा आपल्या ब्राह्मणवादावर आणि बहुसंख्य हिंदुत्वावर. पण त्यांनी ते केलं नाही. त्यांनी आणि गाडगे महाराजांनी पण याच्यावर स्वतंत्र चर्चा केली. त्यांनी जो धर्म स्वीकारला तो प्रज्ञाशील आणि करुणेचा स्वीकारला. म्हणजे आणि गंमत अशी की त्यांनी नुसता धर्म स्वीकारला नाही. मला अशी खूप माझे मित्र आहेत जे वेगवेगळ्या जातीतले आहेत आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, पण त्यांना प्रज्ञाशील आणि करुणा या तीनही गोष्टी आचरताना खूप कठीण गेलं. मुख्यत्व करून प्रज्ञा आणि शील एखाद्याला जमेलही, म्हणजे प्रज्ञा असेलही, शील कमावताही येईल, पण करुणा खूप कठीण आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दामध्ये त्यांची करुणा स्रवते. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की या करुणेबद्दल फार थोडं लिहिलं गेलंय. आणि ती आपल्या समाजासाठी नाहीये, ती मानवजाती करता आहे, ती संपूर्ण भारत देशाकरता आहे. म्हणजे हे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सोपवून निश्चिंत व्हावं असं काँग्रेस सारख्या अट्टर ब्राह्मणवादी आणि चातुर्वर्ण व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या पक्षालाही तेव्हा वाटलं. अर्थात त्याचं नेतृत्व नेहरू करत होते, ही गोष्ट महत्वाची आहे, म्हणजे अधोरेखितच करायला पाहिजे. पण बाबासाहेबांवर सोडल्यावर हा प्रश्न सुटतो की भारतातली जी बहुसंख्य जनता आहे, गांधीजींची जी अंत्योदयाची कल्पना आहे, शेवटच्या माणसाला उगवू देण्याची कल्पना आहे, ती सगळी साकार या संविधानातनं होईल. हेच व्यक्ती करू शकतात. ही निवड किती परफेक्ट आहे, म्हणजे ऐतिहासिक क्षण असला पाहिजे तो की ज्या क्षणी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीचं अध्यक्षपद स्वीकारलं. त्यांची प्रकृती बरी नसतानाही त्यांनी ते अनेकदा म्हणजे 18 तास लागून ती घटना लिहिली, संविधान लिहिलं. आणि 2000 आज मला विषय देण्यात आला तो आजचा आहे, तर मी ही फक्त पार्श्वभूमी सांगितली. आणि 2014 नंतर ती घटना ऑप्शनला, म्हणजे ते संविधान ऑप्शनला टाकून सरळ राज्यकर्त्यांनी राज्य करायला सुरुवात केली. आणि या राज्य करण्याच्या प्रक्रियेमध्ये लीगल आणि कॉन्स्टिट्यूशनल, म्हणजे संविधानिक आणि कायदेशीर, हे पूर्णपणे गैरलागू करण्यात आलं. हे आपल्या डोळ्यासमोर झालं, हे मला थक्क करतं. म्हणजे आपण होऊच कसं दिलं असं वाटतं की आपण 10 वर्ष एक असा पंतप्रधान सहन केला जो आपल्याला उत्तरदायीच नाही, जो आपल्या प्रश्नांना उत्तरच देणार नाही, आणि तरी आपण त्याला पंतप्रधान म्हणायचं. दिस इज ऍब्सोल्युटली अनकॉन्स्टिट्युशनल. ही घटना लोकांची आहे आणि राज्यकर्ते, मग ते पंतप्रधान पण का असेना, आपले विश्वस्त आहेत. आपण त्यांना हा देश इतक्या काळाकरता सांभाळायला दिलेला आहे, जो आपल्यासाठी अधिक वेलफेअर करू शकतील, म्हणजे आपलं अधिक कल्याण करू शकतील, समाजातल्या सर्व घटकांचं अधिकाधिक कल्याण करू शकतील. परंतु आपण तसं न करता निवडून येता येतं, तरता येतं, सगळे कायदे मोडता येतात, सगळं संविधान पायदळीत उडवता येतं, हे डोळ्यांनी बघितलं. आणि हे फक्त ब्राह्मणवादामुळे शक्य झालं, हे इतर कुठच्याही गोष्टीमुळे शक्य झालं नसते. राष्ट्रीय संघ असं म्हणत असेल की आम्ही जबाबदार नाही, याला मोदी जबाबदार आहेत आणि त्यांचे साथीदार जबाबदार आहेत, आमच्या हातातून सगळं भसकटलंय म्हणून, तर चूक. त्यांनी याचा पूर्ण फायदा घेतला, त्यांनी याचं सगळं सुख उपभोगलं आणि या प्रकारच्या अनकॉन्स्टिट्युशनल, असंवैधानिक अशा संपूर्ण चालीरीतींचं त्यांनी सर्व काळ 10 वर्ष समर्थन केलं. हे पाप त्यांना कधीच टाळता येणार नाही. जसं नथुरामच्या हाताने झालेला खून महात्मा गांधींचा त्यांना कधीच पुसता येणार नाही, तसंच संविधानाचं हे केलेलं हत्या जी आहे 10 वर्षात, ती त्यांना कधीच आपल्या डोक्यावरचं पाप म्हणून नाकारता येणार नाही, पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट अशी की केवळ संविधानाचे निर्माते नव्हे, प्रॉब्लेम ऑफ रुपी असो म्हणजे अर्थशास्त्रज्ञ म्हणून असो, वेगळ्या प्रकारे समाजशास्त्रज्ञ म्हणून असो, राजकारण या विषयावरचे तज्ज्ञ असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही मूल्य व्यवस्था आपल्याला कायम आखून दिली होती, जी संविधानात प्रतिबिंबित होते. म्हणजे मगाशी आपण जेव्हा संविधानाचा प्रिएम्बल म्हणजे प्रस्तावना जेव्हा वाचून दाखवली आणि आपण सर्वांनी त्याच्या मागे म्हटली, तेव्हा एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन गोष्टी या जगामध्ये अत्यंत शाश्वत महत्वाच्या आहेत. माणसाला दुःख भोगू द्या, कारण दुःख अपरिहार्य आहे, ते जन्माबरोबर येतं असं बुद्ध म्हणतात. पण माणसाला माणसाचं दुःख भोगू द्या. गेल्या 10 वर्षात माणूस हा पशुचं दुःख भोगतोय भारतामध्ये, आणि ही लोकशाहीवरचं सर्वात मोठं संकट आहे. मी असं मानतो ज्यांचं लिंचिंग झालं, सर आता इलेक्ट्रॉल बॉन्ड्स बाहेर आल्यावर लक्षात काय आलं, बीफ ज्या कंपन्या एक्सपोर्ट करतात त्या कंपन्यांकडून इलेक्ट्रॉल्स बॉन्ड घेऊन त्यांना अधिकाधिक बीफ निर्यातीची परवानगी मिळालेली आहे. पण त्याच वेळेला एक गरीब माणूस मांस घेऊन जातोय, तो कोणता आहे ते सुद्धा त्याला माहित नाही, म्हणजे कोणाला माहित नाही, त्याला लिंच करून म्हणजे त्याला दगडाने ठेचून अनेक ठिकाणी मारण्यात आलं, कारण तो केवळ मुसलमान होता म्हणून. ही भयानक गोष्ट आहे. अनेक चर्चेस पाडण्यात आली मणिपूरमध्ये, ही भयानक गोष्ट आहे. अनेक म्हणजे रोहित वेमुला सारख्या मुलाला आत्महत्या करावी असं वाटलं सुरुवातीच्याच काळामध्ये. हे 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 भारतामध्ये घडू शकलं याचं कारण आपण बेजबाबदार नागरिक निर्माण केले, आणि बेजबाबदार नागरिकाने आपल्याला प्रजा केलं. म्हणजे आपण राजा आणि प्रजा अशा अवस्थेतच जगण्याला योग्य आहोत का, असा प्रश्न स्वतःला विचारायला 10 वर्षांनी या भाग पडला मला. 10 वर्षात आपल्याला जे पाहायला मिळालं तो एका पुण्याचा उल्लेख मी केला. मी पुण्याचा उल्लेख मगाशी केला. मी पुण्याहून आलो नाही असं मी आवर्जून सांगितलं. मी पुण्याला जात असतो पण तिकडून येत नाही. तर मुद्दा असा आहे, ज्या पुण्याचा उल्लेख केला त्या पुण्यामध्ये पेशवाई खालसा झाल्यानंतर म्हणजे बाळाजी पंत नातूने युनियन जॅक स्वतःच चढवला. तो कोणत्याही बहुजनाने चढवलेला नाहीये, तो बाळाजी पंत नातूनीच चढवलेला आहे. तो युनियन जॅक त्यांनी वर चढवल्यावर पेशवाई जी खालसा झाली, त्यानंतर आयुष्यभर ज्यांनी पेशवाईची पिढ्यानपिढ्या स्वप्न बघितली त्यांना ती पेशवाई 2014 मध्ये प्राप्त झाली. आणि त्या पेशवाईमध्ये जातीच्या उतरंडीमधल्या सगळ्यांचे काय हाल होते, आणि त्या पेशवाईमध्ये माणसाला जनावराची काय प्रतीची दुःख भोगायला लागली केवळ त्याची जात या विषयावर मुद्द्यावर. हे मी वेगळं सांगायला इथे आलेलो नाहीये, कारण तुम्हा सर्वांना ते माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी ते अत्यंत छान प्रकारे विश्लेषण करून लिहिलेलं आहे आणि अनेक पुस्तकांमध्ये त्याला तुम्हाला त्याचे उल्लेख आढळतील. परंतु एवढं बेसावत असणं, आणि मला असं वाटतं की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे अनुयायी आहेत त्यांनी तरी आम्हाला जागं करायला पाहिजे होतं. त्यांनी ही लोकशाही आपल्या हातून जाते आहे ह्याची पूर्वसूचना आम्हाला द्यायला पाहिजे होती, कारण डॉक्टर बाबासाहेबांनीच ती जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. परंतु तेही झालं नाही. म्हणजे मला 2014च्या अगोदर इतकं भक्कम, म्हणजे मी जेव्हा संविधान वाचलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचे सगळे खंड वाचले, मग इतर राजकीय नेते वाचले, नेहरू वाचले, गांधी वाचले, सर्व वाचलं, आणि भारताचा जो प्रवास आहे लोकशाही म्हणून, तर आपण रोज शिव्या घालायचो सगळ्या पक्षांना, सगळ्या नेतृत्वांना, सगळ्या नेत्यांना, पंतप्रधानांना. डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना तर त्यांना तोंडावर सुद्धा मौनी मोहन वगैरे लोकांनी म्हटलेलं आहे. वाटेल त्या गोष्टी करायचो, आणि आपल्याला एक गोष्ट मात्र लक्षात आली नाही, हे सगळं आपल्याकडनं काढून घेण्यात येईल एक दिवशी. मला आश्चर्य वाटतं, एवढे डॉक्टर्स, एवढे इंजिनियर्स, एवढे विधितज्ञ असे भारत देशात निर्माण केले, जे संविधान निर्माण झालं, ज्या शिक्षण संस्था निर्माण झाल्या, म्हणजे आता इथेही आपण एका शिक्षण संस्थेच्या सानिध्यात उभे आहोत, ज्या शिक्षण संस्था उभ्या झाल्या, जे बुद्धिमान असे तंत्रज्ञ आपण निर्माण करू शकलो, विकसित देशाकडे आपण वाटचाल करत होतो, अशा देशामध्ये कुणाला संशयी न येता म्हणजे गारद्यानाच अर्धे लोक सामील झाले. पहिली गोष्ट, लोकशाहीचे गारदी जे होते 2014 नंतर जे सत्तेत आले त्यांना अर्धे लोक सामील झाले, आणि ते कोणत्या एका घटकाचे नव्हते, एका जातीचे नव्हते, एका धर्माचे नव्हते, सगळीकडे आहेत.
म्हणजे केरळमध्ये राज्यपाल आरिफ मोहम्मद खान पण या राज्याचं, या राष्ट्रातल्या जे चाललेलं आहे त्याचं समर्थन करतात. त्यामुळे कोणत्याही एका जाती धर्माला तुम्ही दोष देऊ शकत नाही. सगळेजण सुखलोलुपतेमुळे आणि मटेरियलिस्टिक अप्रोच ठेवल्यामुळे, म्हणजे भौतिकाच्या मागे इतके लागल्यामुळे की त्यांना एक वैचारिक विश्व आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलंय आणि आपल्या संविधानाचं रक्षण करण्याकरता ते अत्यंत आवश्यक आहे याचा विसर पडला. मला असं वाटतं की मी खूप बोलू शकतो, मी इतरत्र खूप बोलतो, पण मला माहित नाही की कोणाला किती कोणत्या गोष्ट अडचणीची ठरेल म्हणून मी बोलत नाहीये. मी एका पद्धतीने स्वतःला आवरतोय, पण तरी सुद्धा मी अनावर झालो तर मला आवरा. म्हणजे काय खाली वगैरे येणार नाही मी इथूनच बोलेन. पण म्हणजे तर मुद्दा असा आहे की इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एका जातीपुरतं किंवा एका धर्मापुरतं हा देश नाहीये, किंवा एका जातीच्या बापाचा हा देश नाहीये, एका धर्माच्या बापाचा हा देश नाहीये. हा देश या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा आहे. त्याला कागद दाखव असं सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही. मुळामध्ये आपल्या डिग्रीचे कागद नीट दाखवावे. त्यामुळे ज्यांनी हे काम केलेलं आहे त्याची शिक्षा तर त्यांना आज ना उद्या भोगावीच लागेल. म्हणजे संविधानामध्ये जी तरतूद आहे ती तशीच आहे. त्यामुळे आज ना उद्या कायदा, संविधान हे त्यांच्या मागे लागणारच आहे. अर्थात त्यातून या दुनियेतूनच सुटतील ते सुटतील, पण त्यांच्या पुढच्या पिढ्या त्याचे परिणाम भोगतील. त्यामुळे ही मलाई खाताना यांनी विसर पडू देता कामा नये की शासन नावाची व्यवस्थेची पायाभरणी करताना संविधानामध्ये संपूर्णपणे तजवीज आहे की याचं रक्षण स्वतः संविधानच करू शकतं, एवढी तजवीजही आहे. कारण संविधानकर्त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, पण एवढाही विश्वास ठेवला नाही ज्याला तुम्ही अपात्र असाल, जे तुम्ही ठरलात, जे मी ठरलो स्वतः की 2013 पर्यंत आपण शहाण्यासारखे शिव्या घालत होतो राज्यकर्त्यांना, आणि 2014 नंतर आणि 2019 नंतर ते एकदमच सरळ येऊन बोलायचेच बंद झालं, नावविव घ्यायचे बंद झालो. आपले वडील असल्यासारखं, किंवा पूर्वीच्या काळी नवऱ्याचं नाव नाही घ्यायच्या बायका, इकडची स्वारी वगैरे म्हणायच्या, तसं बोलतात लोकांनी. हा पण ब्राह्मणवादाचाच परिणाम आहे. न्यूज चॅनलना असं सांगण्यात आलेलं आहे की सिस्टीम म्हणायचं जर तुम्हाला पंतप्रधानांचा राग आला तर. सिस्टीमच्या विरोधात बोलायचं. म्हणजे सिस्टीम म्हणजे काय हे कोणालाच माहित नाही. म्हणजे तर मुद्दा असा आहे की एवढी व्यक्तिपूजा, व्यक्तिस्तोम माजवणं आणि एकचालकानुवर्तित्व आणणं हा हेतू असलेली एक जमात या देशामध्ये एक संघटन काम करत आहे याची जाणीव तुम्ही गमावली. मला आश्चर्य वाटतं. ती अनेकांनी गमावली याचं मला आश्चर्य वाटत नाही. मला आंबेडकरांच्या अनुयायांनी ती गमावली याचं आश्चर्य वाटतं. कारण आंबेडकरांच्या अनुयायांना असं काहीच नाही ज्याच्यापासून अभावामध्ये ठेवण्यात आलं नव्हतं. या व्यवस्थेने सगळ्यापासून अभावात ठेवण्यात आलं होतं आणि परत फिरून तिथेच येईपर्यंत. आणि मला दुसऱ्या एका घटकाचं आश्चर्य वाटतं ते म्हणजे स्त्रिया. ज्या स्त्रियांना सतीची सरपण मिळत नव्हती, म्हणजे सतीच्या सरपणावर त्या सतीवर चढवत होते, त्या स्त्रियांना आज मोकळेपणाने श्वास घेण्याची, शिक्षण घेण्याची, खांद्याला खांदा लावून पुरुषाच्या उभं राहण्याची भारतामध्ये संधी मिळाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच तत्क्षणी संधी मिळाली. ज्या बाबासाहेबांमुळे मिळाली त्या स्त्रिया कशा विसरल्या. आज मला आश्चर्य वाटतं भक्तिणी तयार झालेल्या आहेत. आयटी सेलमधनं त्या समर्थन करतात या राजवटीचं 10 वर्षामध्ये. मला स्त्रियांबाबत आश्चर्य वाटतं. त्या सांगतात की कुठं सनातन धर्म येऊ, अच्छा, आणि काय हिंदू राष्ट्र हो. हे झालं तर नवरा जगेल यासाठीच बायकोला काळजी घ्यावी लागेल, कारण आधी सती जायला लागतं तिला. तो गेला की ती सतीवर. त्यामुळे माझं तर मत आहे बाकी सगळं राहू दे, पण तेवढ्या जो वर्ग आहे महिलांचा जो या अखंड हिंदू राष्ट्राचं, सनातन धर्माचं समर्थन करतो, त्यांच्यासाठी हा कालखंड संपल्यावर एक सतीप्रथेची खास मुभा देण्यात यावी. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लहानपणापासून काय पाहिलं असेल हे आपल्याला काय माहित. म्हणजे लिहिलं गेलं, बोललं गेलं ते खूप कमी आहे. आपल्या डोक्यात असलेल्या सगळ्या गोष्टी काय आपण लिहून काढू शकत नाही. म्हणजे माझ्याबद्दल असं म्हटलं गेलं की मी 200 ते 300 पानं दिवसाला वाचतो, असं नाही. मी आता 150च पानं वाचतो, पण ऑन अँड ॲव्हरेज वाचतो.
म्हणजे आजच सगळी वाचली पाहिजेत असं नाही, उद्या 300 वाचू शकतो, आज 0 वाचली तर असं होऊ शकतं. परंतु हे वाचताना माझ्या लक्षात आलं की मध्ये कितीतरी सुटतं. माणूस भोगतो खूप, पण लिहू कमी शकतो, व्यक्त खूप कमी करू शकतो. आणि डॉक्टर बाबासाहेबांसारख्या माणसांची अडचण अशी असते की ते विराट झाल्यावरच लोकांसमोर येतात आणि त्यामुळे त्यांना स्वतःचं दुःख व्यक्त करण्याची मुभा नसते. अशा माणसांना त्यांना एकंदरीत सामुदायिक दुःखालाच तोंड द्यावं लागतं. त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी तेवढं व्यक्त पण नव्हतं केलं जेवढं त्यांना भोगावं लागलं. आणि असंच आपण ते सरळ सोडून दिलं, त्यांनी त्यातून अर्क काढलं आणि असा एक दोरखंड तयार केला जो आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवील, आपल्या सगळ्यांना एकत्र ठेवेल, आपल्या सगळ्या विविधतांसहित, आपल्या भांडणांसहित, आपल्या रागांसहित आपण एकत्र राहू आणि आपण लोकशाही लावू. म्हणजे एकमेकांना शिव्या घालण्याची आपल्याला पूर्वमोभा होती आणि आपल्या राज्यकर्त्यांना तर पहिले आपण शिव्या घालायला मोकळे होतो. तो 50च्या 26 जानेवारीचा दिवस आणि 2014च्या मेचा एक दिवस, या 2 दिवसांच्या फरकाचं लक्षण तुम्ही लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही मुभा दिली आपल्याला मिळवून. आणि काल मी बघितलं की पंतप्रधान, भारताचे केअरटेकर प्राईम मिनिस्टर, म्हणजे नॉट प्राईम मिनिस्टर, काळजीवाहू प्रधानमंत्री जे आहेत ते असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर आले तरी घटना बदलू शकणार नाहीत, संविधान बदलू शकणार नाही. अरे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान का तुमचा अहंकार? काल ते एका भाषणात बोललेले, व्हिडिओ सर्वत्र आहेत उपलब्ध, अनेकांनी त्याच्यावर लिहिलेलं पण आहे. मला या थराला एक मनुष्य जाऊन बोलू शकतो, एवढा महत्वाचा नेता आणि एवढा भारताचा पंतप्रधान काळजीवाहू का असेना, तर म्हणू शकतो ही भयानक गोष्ट वाटते. एवढी सवलत जर जनता देत असेल आपल्या नेत्यांना, तर आपण लोकशाही राबवायला लायक नाही. मग अमेरिकेत ट्रम्प होते, डोनाल्ड ट्रम्प, त्यांना डोनाल्ड ट्रम्प असं इथे म्हणण्यात आलं. ते डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत असताना तिथे रोज त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडवते. त्यांना पण हुकुमशहाच म्हणतात, म्हणजे अजूनही म्हणतात, मेक अमेरिका ग्रेट अगेन वाले, बरोबर ना? पण त्यांनी प्रश्न टाळू शकत नव्हते. अमेरिकन लोकशाहीचं वैशिष्ट्य असं की ते लोकांचे, पत्रकारांचे कठोर प्रश्न टाळू शकत नव्हते. त्यामुळे त्यांचा चेहरा उघडा पडला तो पडलाच. अर्थात यांनी प्रश्न टाळले म्हणून उघडा पडला, ती गोष्ट वेगळी. त्यामुळे हे भित्रे म्हणून प्रसिद्ध झाले. पण याला 10 वर्ष आपल्याला भोगावं लागलं. सर्वात जास्त दलित मुसलमानांना भोगावं लागलं, सर्वात जास्त लिबरल लेफ्टिस्टना भोगावं लागलं. मला माहितीये की 6-6, 10-10 वर्ष तुरुंगात आहेत लोक आणि कोणता गुन्हाच केला नाही. त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये मालवेअर घातला, त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये एक व्हायरस घातला आणि ती मेल दाखवून त्यांना जामीनच मिळालेले नाही. असे किती लोक. आता ते प्रोफेसर साईबाबा सुटले, उमर खालिद अजून तुरुंगात आहे आणि असंख्य लोक, म्हणजे सीएनआरसीच्या आंदोलनात असलेले अनेक मुलं. रोहित वेमुला तर घुसमटीने आत्महत्याच केली आणि ती घुसमट मला जाणवते रोज, स्वतः मला जाणवते रोज. मला असं जाणवतं की ही सत्ता देशात आहे तोपर्यंत माझ्या छातीवर दगड आहे, कारण आपण अगोदरचा देश पाहिलाय ना. त्यामुळे आपण असं सोडू शकत नाही. आता मला असं वाटतं 2015 नंतर जन्माला आलेले मुलं कायमच, जसं रशियात आता पिढीच उरली नाही जवळपास की ज्यांनी पुतीन अध्यक्ष पाहिलेला नाही, तसं नको व्हायला आपलं, हो की नाही? म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण जयंती साजरी करणार, त्यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करणार, त्यांची पुस्तकं वाचणार, त्यांची पुस्तकं प्रेमाने एका दुसऱ्याला भेट देणार, त्यातले वाचलेले पॅराग्राफ आपण त्यांच्या जयंतीला शेअर करणार. पण त्यांनी जे शिकवलं ते कृतीत आणायला मात्र नकार देणार. ही जबाबदारी आपली आहे. हे जे मी बोलतोय ते माझं दुःख नाही, हे आपलं सामुदायिक दुःख आहे म्हणून मी बोलतोय. मी तुमच्या वतीने बोलतोय, मी कधीच माझं बोलत नाही. माझं बोलतो ते मी लिहितो, व्यक्तिगत असलेलं. म्हणजे माझा लहानपणी जन्म कुठे झाला, माझी आई कशी होती, तिचा मृत्यू कसा झाला, हे सगळं मी लिहिलेलं आहे. परंतु जेव्हा मी बोलायला उभा राहतो आणि या सार्वजनिक ठिकाणी उभा राहतो आणि सार्वजनिक स्थळी उभा राहतो, तेव्हा मी तो मुद्दा मांडायला उभा आहे की जो तुमच्या मनात आहे, तुमच्या स्वातंत्र्यावर घाला पडलेला आहे. तुम्ही दास आणि प्रजा बनलेले आहात 10 वर्षामध्ये. आणि हे मी कोणत्या एका पक्षाच्या बाजूने आणि कोणत्या एका पक्षाच्या विरुद्ध सांगत नाहीये. हे त्रिवार सत्य आहे, इमॉर्टल ट्रुथ. हे अकाट्य सत्य आहे आणि इतिहासात हे असंच नमूद केलं जाईल. याबद्दल शंका बाळगू नका. हो, तुमचं इलेक्शन कमिशन, चुनाव आयोग, ज्याचा आता राज्य आहे देशावर, असायला पाहिजे, म्हणजे सपोज टू बी, त्यांना उत्तर द्यायची मुभा नाही. त्यांना झेड सिक्युरिटी दिली, म्हणजे होम अरेस्टच केली त्याने जवळपास.
म्हणजे निवडणूक आयोग सुद्धा आता होम मिनिस्ट्री गृह मंत्रालय चालवतंय. अशा परिस्थितीत तुम्ही येऊन सापडला. आणीबाणीनंतर सुद्धा एवढी वाईट परिस्थिती नव्हती. म्हणून तेव्हा निवडणूक आयोग स्वतंत्र होता म्हणून इंदिराजी सरळ हारल्या. तुम्ही लक्षात घ्या की इलेक्शन कमिशन असो, ईव्हीएम असो, व्हीव्हीपॅट असो, या सगळ्या धोक्याच्या घंटा आहेत लोकशाही पुढच्या. अजून खूप मोठी लढाई बाकी आहे. लोकशाहीसाठी आपल्या पूर्वजांनी काय त्रास भोगला. मला एक व्यक्ती आज मला फोन आला पंजाबमधनं. जालियनवाला बागेचं काल स्मरण दिन होता. म्हणजे जिथे जनरल डायरने हत्या केल्या, एवढ्या लोकांना मारलं तिथे. तर तिथून मला असं सांगितलं की ते जालियनवाला बाग पाहून आला आमचा मित्र आला आणि तो म्हणला की अरे काय भोगलंय आपल्या. आणि फाळणीच्या वेळेचं म्युझियम पण आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी काय भोगलंय, भयानक भोगलं. आपण विसरलोय, भयानक वाटतं. मी म्हटलं तुम्ही जनरल डायरला डायर म्हणून सामोरे गेलात पण जनरल कायरला नाही जाऊ शकलात. जनरल कायर तुम्हाला अधिक फसवू शकला जनरल डायर पेक्षा. 10 वर्ष ही एखाद्याच्या आयुष्यातली प्राईम फेज असते, महत्वाची. कोणाच्याही आयुष्यातली महत्वाचा कालखंड असतो. तुम्ही तो 10 वर्षाचा कालखंड अत्यंत कायरतेने राहिलात कारण तुमचा जनरल कायर होता, तुमचा मुख्य कायर होता. आणि आजही त्याच्यातच आहात तुम्ही. अजून बाहेर पडलेला नाही. ही लढाई संपलेली नाही आणि मोठी आहे. मी सांगतो लोकशाही समोरची आव्हानं संपलेली नाहीत. आणि यानंतर आपण हा धडा घेतला पाहिजे की आपण सर्व पातळीवर लोकशाही आणण्याकरता प्रयत्न केला पाहिजे, जो अगोदर झाला नाही प्रयत्न. सर्व पातळीवर लोकशाही म्हणजे कोणत्याही एका माणसाला आपल्या इथे असलेला डीएम हा आपला राजा आहे आणि आपण सेवक आहोत ही भावनाच आली नाही पाहिजे मनामध्ये. म्हणजे सरकार हे राजा आहे, सरकार हे आप माणूस हा सरकार आहे, आप सरकार हो असं म्हणणं हेच संविधानाचा अपमान आहे, लोकांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. मला एक गोष्टीचा आनंद आहे की आज जी लोकशाहीची लढाई लढली जाते ती सरंजामदार लढत नाहीयेत. सरंजामदार जे आपल्याला गावकुसामध्ये घाबरवत होते ते सरंजामदार A4 साईजची एक नोटीस आल्यावर गायब झाले. ते सरळ पळूनच गेले. म्हणजे त्यांची भीती बाळगावं असं त्यांच्याकडे काही नव्हतंच. ते मुळातच घाबरट होते. त्यांना फक्त नोटीसची वाट होती. 70 वर्ष ते वाट बघत होते आपल्याला ही नोटीस कधी येते की आपण घाबरून जाऊ. म्हणजे लोक घाबरत होते ज्यांना, ते नोटीसीला घाबरले आणि गायब झाले. तर ही लढाई लोकशाहीची सरंजामदारांची नाहीये. ते आपापसात ट्रान्सफरेबल आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची लज्जा नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची प्रज्ञा नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचं शील नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारची करुणा नाही. ही लोकशाहीची लढाई तुम्हाला आणि मला लढायची आहे. सामान्य माणूस आज रस्त्यावर ही लढाई लढतोय. प्रत्येक क्षणी जो माणूस या सरकारला लढतोय तो ही लढाई लढतोय. आज तुरुंगात असलेले अनेक आपले बंधू आहेत. रुपेश सिंग आहे तिथे झारखंडमध्ये. त्याच्या पत्नीने आत्ताच एक पत्र लिहिलंय. त्याचे काय हाल चालले त्याच्या डोळ्याला दिसत. तो पत्रकार आहे, सन्माननीय मनुष्य आहे. ओ हेमंत सोरेन आहेत जे जय जोहार म्हणून काय हे सगळे तुरुंगात. तर आता मी सांगतो, इंटरनॅशनल कॉर्पोरेट आणि भारतातले माफिया कॉर्पोरेट जे आहेत, आपल्याकडे कॉर्पोरेट वगैरे नाही आहेत, आपल्याकडे माफिया आहे, त्यांना कॉर्पोरेट म्हणतो आपण. आपलीच संपत्ती आपण बँकांमध्ये ठेवलेली वापरून आपलेच पब्लिक सेक्टर युनिट विकत घेणारे कधी कॅपिटलिस्ट नसतात. निदान म्हणजे जो बायडेननी अध्यक्ष जो बायडेननी अमेरिकेचे अध्यक्ष मध्येच एक ट्विट टाकलेला महिन्याभरापूर्वी, विदाउट कॉम्पिटिशन देर इज नो कॅपिटलिझम, विदाउट कॉम्पिटिशन कॅपिटलिझम इज अ एक्सप्लॉयटेशन. भारतामध्ये एक्सप्लॉयटेशन आहे, कॅपिटलिझम नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, भारतामध्ये माफिया आहेत, त्यांना कॅपिटलिस्ट आपण म्हणतो. त्यांची प्री वेडिंग सेरेमनी वगैरे होतात. तर मूळ मुद्दा हा आहे की या कॅपिटलिस्ट आणि इंटरनॅशनल, आता वारंवार बघा तुम्ही आपल्याकडे अशा पद्धतीने सुरू आहे की बिल गेट्स वारंवार येतात, चहा वगैरे पितात इथे येऊन. शिवाय ते आता एलॉन मस्क यायला झालेच आहेत. म्हणजे आता काहीतरी एप्रिलमध्येच येणार आहेत. म्हणजे काळजीवाहू पंतप्रधानांना भेटायला येणार आहेत, असं की ते काय अमर पंतप्रधान आहेत असं. तर या सगळ्या हालचालींकडे लक्ष ठेवताना हेमंत सोरेन तुरुंगात आहेत हे पण लक्षात ठेवा. ते आदिवासी आहेत. याचा अर्थ भारतातल्या जल, जंगल आणि जमीन याचा ताबा कोणी घ्यावा हे ठरवण्याचं कारस्थान दिल्लीमध्ये शिजत आहे. आणि तो ताबा भारतीय लोकांच्या हातातून या निवडक आणि मुठभर जगभरच्या कॉर्पोरेट्स आणि माफियांकडे जावा असा तो प्लॅन आहे. आणि तो प्लॅन यशस्वी झाला की तुम्ही संपलात म्हणून समजा, तुमचं अस्तित्व संपलं. तुम्हाला जे काय ना खाता ना बही, जो वो कहे वो सही,
तर अशा प्रकारचं जंगलराज तुमच्यावर ओढवणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलंच होतं निवडणुकीत, आता त्या प्रचारात सांगतात की आतापर्यंत 10 वर्षाचं तुम्ही ट्रेलर बघितलं आणि खरं आहे ते. त्यांच्या खरे बोलण्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदनही केलं पाहिजे. पहिल्यांदाच बोललेत ते खरं 10 वर्षात, की आतापर्यंत पाहिलं ते ट्रेलर आहे, पुढच्या कारकिर्दीमध्ये मी काय ते दाखवतो ते बघा म्हणून. एका रात्रीत कोणाची संमती किंवा परवानगी न घेता तुम्ही 87% चलन बाद करता. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचं सगळं मी पहिल्या रात्री ज्या मी लिहिलो, पहिला लेख जो मी लिहिला तो मीच लिहिला होता. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ट्विट पहिलं मीच टाकलं होतं त्यांचं भाषण चालू असताना मोदींचं. 8 नोव्हेंबर, मला वाटतं 8 नोव्हेंबर 2016, 8 नोव्हेंबर 2016 8 वाजता. कोण विसरेल? साधी गोष्ट आहे. कॅश म्हणजे काळा पैसा नव्हे आणि चेक किंवा डिजिटल पेमेंट म्हणजे सफेद पैसा अजिबात नाही. शेल कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लॉन्डर करता येतो, तोही डिजिटल पैसाच असतो, किंबहुना तो सोपा होतो. आणि आपल्या रस्त्यावर भेळ विकणारा, चहा विकणारा, गाडी विकणारा, मध्यम व्यापारी, छोटा व्यापारी हे सगळे कॅश हँडल करतात. तर त्यांनी काय केलं, त्यांच्या खिशातली कॅश काढून घेतली सगळी आणि असं भासवलं की तुम्ही काहीतरी ब्लॅक मनीचा धंदा करताय आणि डिजिटल पेमेंट म्हणजे काहीतरी व्हाईट मनी. आणि त्याला मध्यम वर्गाने साथ दिली, ब्राह्मण वर्गाने मोठ्या प्रमाणावर साथ दिली. आणि हे जे व्हाईट मनीचं स्तोम माजवण्यात आलं त्याने मध्यम आणि छोटे उद्योग नष्ट झाले. देशातले वाताहत झाली, उरलेलं जीएसटीने काम केलं. पण ते करणं आवश्यक होतं. त्याशिवाय हे बिल गेट्स, एलॉन मस्क, अडानी, अंबानी यांच्यासाठी भूमी तयार होऊ शकत नव्हती. त्यामुळे पहिले 10 वर्ष तुम्ही ते ट्रेलरच बघितलंय. आता खरं पिक्चर बघायचंय का तुम्हाला तर बघा. तर संविधान वाचवणं गरजेचं का आहे हे एवढ्याच माझ्या बोलण्यातून तुमच्या लक्षात यायला पुरेसं आहे. याहून जास्त मी अनेकदा बोललेलो आहे आणि याहून भयानकही मी जाणीव करून दिलेले लोक मला निराशावादी म्हणतात. पण वास्तव पॉझिटिव्ह थिंकिंग नावाचं जगात काही नाही बरं का. म्हणजे हल्ली मध्ये एक फॅड आलेलं आहे पॉझिटिव्ह थिंकिंग. जगामध्ये कोणत्याही सायन्सच्या विद्यार्थ्याला डॉक्टर साहेबच बसलेत, पेशंट मरू का शकतो हे आधी निगेट करायला लागतं त्यांना. कोणती कारणं नाही आहेत का, म्हणजे हे इथे काय मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला नाही का, हे झालं नाही, अरे अशुभ बोलू नको डॉक्टर, अशुभ बोलू नको असं कोणी त्यांना सांगत नाही पेशंट. काही लोक करतात तसं. काही लोक आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी डॉक्टरकडे याच्यासाठी जातात की ते चांगलं बोलतात. ते सांगतात काय नाही तू बरा होशील जा, आणि तो परत येत नाही. त्या सांगतात बरा झाला कशा, परत आलाच नाही. तर तशा प्रकारे पॉझिटिव्ह थिंकिंग काही उपयोगाचं नाही बरं का. जे आहे त्याला तुम्हाला भिडता आलं पाहिजे. लोक मला विचारतात तुम्ही साहसी आहात का. मी अजिबात साहसी नाही. या माणसासमोर आपण जन्माला आल्यावर कोणी साहसी उरत नाही. यांच्या एवढा मोठा साहसी माणूस कोणी नाही, डॉक्टर बाबासाहेब एवढा. कारण दया दाखवायला सगळ्यात मोठं साहस लागतो. दया दाखवायला मोठं साहस लागतं. या RSSच्या बाहेर तुम्ही एक बॅनर लावा, दया दाखवण्यासाठी मोठे साहस लागते, असा एक बॅनर लावून टाका. जी 10 वर्षात त्यांच्याकडे सत्ता आल्यावर त्यांना दाखवता आली नाही. आणि दया कोणी मागत पण नव्हतं. अधिकार मागतोय आपण, दया थोडीच मागतोय. दया यांनी केली. यांना सूड घेणं शक्य होतं तेव्हा त्यांनी घेतला नाही. डॉक्टर बाबासाहेबांना सूड घेणं शक्य होतं तेव्हा त्यांनी घेतला नाही. या देशाचं जे काही वाटोळं होऊ घातलेलं आहे ते थांबवण्याची ताकद संविधानात निश्चितच आहे. पण ज्यांच्या हातात संविधान सोपवलेलं आहे ते तुम्ही आणि मी तेवढ्या लायकीचे आहोत का, हा खरा आज दशकातला निर्माण झालेला खरा प्रश्न आहे. आणि आपण लायकीचे नाही आहोत असं मी मताला आलेलो आहे. जसं की आपण पॉझिटिव्ह थिंकिंगच्या एवढ्या आहारी गेलो की इंजिनियर जर पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लागेल तर पूल कसा पडेल याचा विचार न करता तो उभाच करेल पहिले आणि सांगेल आता जा त्याच्यावरनं. त्यानंतर जे होईल ते फक्त निगेटिव्ह थिंकिंग होईल. त्यामुळे निगेटिव्ह थिंकिंग आधी केल्याशिवाय कोणत्याही जगातलं पॉझिटिव्ह थिंकिंग शक्य नाही. त्यामुळे मी आज तुम्हाला पूर्ण निराशावादी विचार ऐकवले. हे जे 10 वर्षात झालेलं आहे तेच अविरतपणे पुढे चालू राहील हे लक्षात ठेवा. तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्हाला हातात घ्यायचंय. कोणताही सरंजामदार, हे बघा विरोधी पक्ष हे फक्त जागा व्यापून राहिलेत. विरोधी पक्षाची वास्तवामध्ये त्यांनी जनतेची स्पेस कमी केली आहे हे लक्षात आपल्या येत नाही. आपल्याला बऱ्याचदा वाटतं अरे विरोधी पक्ष हे का नाही करत, विरोधी पक्ष ते का नाही काय करत, एवढा माणसं मेली, उमर खालिद बद्दल कोणीच का नाही बोलत. का बोलतील ते, त्यांचंही नीट चाललंय. म्हणजे जोपर्यंत चाललंय तोपर्यंत चाललंय. अरविंद केजरीवाल नाही असंच वाटत होतं की सगळं नीट चाललंय म्हणून. ते पण राम मंदिराचा फोटो लावत होते, ते पण सुंदरकांडाचा पाठ करत होते, अचानक जेलमध्येच गेले ते.
आता त्यांना कळलं असेल, त्यांच्यापर्यंत आलं. त्यामुळे कोणाचंही तुमचं घर मुक्त नाही. जे जगामध्ये एक माणूस गुलाम आहे तोपर्यंत आपण सर्व गुलाम आहोत. जगामध्ये एक माणूस तुरुंगात आहे, आपला निरपराध एक माणूस तुरुंगात आहे आपल्या देशातला, तोपर्यंत आपण सर्वजण तुरुंगात आहे असं समजा. म्हणजे एक शेवट म्हणजे उमर खलीद हे नाव आहे, रुपेश सिंग हे नाव आहे, अनेक मुली आहेत सीए एनआरसी मध्ये अडकलेल्या. सगळे जण जे विनाकारण तुरुंगात आहेत ते तुरुंगात आहेत. 5,000च्या पेक्षा जास्त यूएपीएच्या केसेस झालेल्या आहेत आणि ते तुरुंगात असलेले लोक विनाकारण तुरुंगात आहेत याची तुम्हाला खात्री आहे. कारण कोर्ट पण ट्रायलच उभी राहत नाही 5-5 वर्ष, असं संविधानात कुठे लिहिलेलं नाहीये. 5-5 वर्ष ट्रायल न उभी राहतात, त्यांना जामीनच मिळत नाही, जो त्यांचा मूलभूत हक्क आहे. तुम्ही आपल्या मूलभूत हक्कांबाबत जागरूक नसाल तर ते म्हणजे आपणच आहोत जेलमध्ये, हे लक्षात ठेवा. कोणाचाही दरवाजा असा खास ओळख असल्यामुळे वेगळा राहणार आहे असं समजू नका. तुम्ही असं समजू नका. हेच लोक होते जे आपले होते, ज्यांनी आपल्याला गावकुसा बाहेर काढलं होतं, हे विसरू नका प्लीज. ते परत काढणार. त्याच्या आत हा लोकशाहीचा लढा जो आहे, हा प्रेमाचा जो लढा आहे, तो तुम्ही स्वतःच्या हातात घ्या एवढंच सांगतो. आव्हानं खूप आहेत, पण 45 मिनिटं माझ्याकडे आहेत आणि पुढच्या वक्तांनाही अजून बोलायचं आहे. तर मी माझं भाषण संपवण्या अगोदर एवढंच सांगतो की भगतसिंग जेव्हा लाहोरच्या कारागृहात फासावर गेले होते तेव्हा त्यांचं जे अजरामर म्हणणं आहे ते सांगून तुम्हाला थांबवतो की 31 साली भगतसिंग 23 मार्चला त्यांना फाशी देण्यात आली लाहोर जेलमध्ये. तर ते नेहमी असं म्हणत असत की जिंदगी तो अपने दम पे जी जाती है, दूसरों के कंधों पे तो जनाजे उठते हैं. तर लक्षात ठेवा की तुम्हाला मला जेव्हा विचारतात मगाशी जो मुद्दा मी म्हणलं साहसी आहात का, तर मी साहसी नाहीये. फक्त मी भीतीला भिडतोय. आता मला भीती दिसते समोर तर मी भिडतोय. तुम्ही भीतीला भिडायला सुरुवात करा. दुसरा कोणीतरी भिडेल आणि तुम्ही मुक्त व्हाल अशी वाट बघू नका. एकदा तुम्हाला मिळाला, एकदा लॉटरी लागली होती 47 साली, एकदा 50 साली तुम्हाला घटना मिळाली होती, संविधान मिळालं होतं. आता कोणी आणून देणार नाही तुम्हाला. आता तुम्हाला त्यासाठी लढावं लागेल आणि प्रत्येकाला आपल्या हातात घ्यावी लागेल ही लढाई लोकशाहीची. त्याशिवाय तुमची मुक्ती शक्य नाही आणि शेवटचा माणूस मुक्त होत नाही तोपर्यंत मुक्ती शक्य नाही. या भारतामध्ये एक वेलफेअर स्टेट निर्माण करण्याचं जे स्वप्न आपल्या पूर्वजांनी पाहिलं ते परत आणण्यासाठी आणि एक स्वतंत्र समताधिष्ठित आणि बंधुतापूर्ण भारत निर्माण करण्यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. त्या लायक अजून आपण 75 वर्षात बनलो नाही आणि अमृत म्हणून विष प्यालो. तर आता आपण शुद्धीवर येऊ आणि अमृताचा खरा शोध संविधानातच घ्यायला लागेल. तो घेऊ एवढं सांगतो. माझं भाषण संपवतो. जय भीम, जय हिंद.